नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि स्टार प्रवाहावर बाई तुझा आशीर्वाद ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या मालिकेतले कलाकार आता माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मस्त आहोत, छान आहोत, मजेत आहोत मस्त मजेत आणि आनंदात आहोत. मालिका आहे ती नवीन. तेच मी विचारणार होती, नवीन मालिका, किती एक्साइटमेंट. भूमिकेबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल. आता एक काय आहे की तरुण कलाकार आहे, त्यांच्या उत्साहामध्ये आणि माझ्या उत्साहात थोडा फरक पडलेला आहे. जवळजवळ 60-65च्या वर मालिका झाली, त्यामुळे आता पहिली मालिका आणि 65वी मालिका किंवा 70वी मालिका ह्याच्यात जो फरक आहे, पण आतून खूप मस्त वाटतंय तुमच्या. भूमिकेबद्दल एकंदरीत काय काय सांगाल? नाही, कसे आहेत ते बाबा? की नारळासारखं आहे एका वाक्यात सांगायचं झालं. वर्ण ओबड दोबड शेंडी आहे, त्याला ठणक आहे. जो कोणी तो फोडू शकेल त्याला गोड पाणी मिळणार, असं ते कॅरेक्टर आहे. आई कशी आहे? आई पण प्रेमळच आहे. छान आहे कॅरेक्टर. आणि आम्ही तेच सांगतोय सगळ्यांना की नवऱ्याच्या शब्दाबाहेर न जाणारी पण मुलांवर प्रेम असणारी. पण एक बाई असते ना, ती कधीतरी कणखर होतेच, ती कोणत्याही गोष्टीच्या अगेन्स्ट जाते. सो ही आई आम्हाला अशी पुढे बदलणारी वगैरे अशी पाहायला मिळणार आहे, असं काही असतं? ते मी आता नाही सांगू शकत तुम्हाला, कारण मग तुम्ही बघा ना मालिका, मग कळेलच तुम्हाला. पण तरीही संगीता जी आहे ना, तिचा पूर्णपणे विश्वास आहे नवऱ्यावरती की ते जे काही करतील ते योग्यच असेल आणि मुलांच्या चांगल्यासाठी असेल. त्याच्यामुळे तसे प्रसंग मला वाटत नाही ती येतील, पण तसं आलंच तर तेव्हा संगीता काय विचार करेल हे पण चंद्रकांतवर डिपेंड असेल असं मला वाटतं. हे जे बाबा बघतोय आम्ही मालिकेतले, ते जरासे स्ट्रिक्ट वगैरे वाटतायत. खऱ्या आयुष्यातले ते बाबा त्या मुलीसाठी किती हळवे आहेत, मला ते जाणून घ्यायला आवडेल. नाही, मी हळवा असलो तरी मी स्ट्रिक्ट पण खूप आहे. मी फार शिस्त असलेला माणूस आहे. मला माझ्या घरात सुद्धा खूप प्रेम करतो मी सगळ्यांवर, पण शिस्तीच्या बाबतीत मला डोकं फिरतं. वस्तू नीटच्या नीट ठेवल्या पाहिजे, हे व्यवस्थितच झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, नाही तसं फडकतो मी आणि माझ्या मुलांना माहिती आहे. बरं, आजवर अनेक नाटक केले, चित्रपट केलेत, मालिका केल्यात, पण प्रत्येक वेळी नवीन कोणती तरी भूमिका करताना एक कलाकार म्हणून किती एक्साइटमेंट असते, दोघांकडून जाणून घ्यायला आवडेल. प्रत्येक पेपर हा नव्याने येतो आपल्या हातात, त्याचा अभ्यास हा करावाच लागतो. मी किती परीक्षा दिल्या तरी प्रत्येक क्षण सेटवरचा, नाटकातला, सिनेमातला एक नवीन जेव्हा हातात सीन आणून दिला जातो, तेव्हा तो सीन आल्यानंतर तो चांगला आपल्या हातून साकार होईपर्यंत हे टेन्शन असतं. तुम्ही किती वर्ष काढा, किती सिनियर असा आणि कितीही काम केलेलं असा, ही एक्साइटमेंट ज्या दिवशी संपेल त्या दिवशी नटाने काम करणं बंद करा. काय सांगशील? प्रत्येक भूमिकेचं म्हणणं वेगळं असतं ना. जे आई प्रेमळ असतेच, पण प्रत्येक वेळी आईची भूमिका म्हणजे काय प्रसंग घडलाय त्याच्यावर अवलंबून असतं ना ते. त्याच्यामुळे मजा असतेच. आणि वेगळं काय होईल आपल्याकडनं एक कलाकार म्हणून, की समजा या आधी मी आई केली असेल तर ती आई आणि ह्या आईमध्ये काय बदल असतील याचा एक विचार केला जातोच. त्याचं दडपणही येतं की ते म्हणतो ना आपण की अरे ते तसंच केलं, हे जे असतं ना ते होऊ नये, ते शिकायला मिळतं, नवीन काही शोधता येतं का ते बघायला मिळतं. त्याच्यामुळे प्रवास होतच राहतो तो वेगवेगळ्या भूमिकेनुसार. त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट तर आहेच की आता ही आई आवडतीये का, किंवा एकंदरीत जी काही पात्र आहेत ती कशी आहेत, आमचं एकमेकांचं असलेलं ट्युनिंग ते कसं दिसतंय, कारण आम्ही पहिल्यांदाच काम करतोय. त्याच्यामुळे ते कसं दिसणार आहे, ते आवडणार आहे का लोकांना, की अरे नाही हे कमी पडतंय का. मग शक्यतो असं होतं की दादा बरोबर काम करायचं म्हटल्यानंतर त्याच्या एवढं नाही जाऊ शकत, पण अरे ही काय आहे ह्यांच्या सोबत, म्हणजे नाही बरोबर वाटत आहे, असं होऊ नये ह्याचं दडपण जास्त आहे. येस. आणि मालिकेचं शीर्षक आहे बाई तुझा आशीर्वाद. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं महत्व हे कायम असतंच, पण आई, बायको, बहीण अशा अनेक स्त्रिया आपल्या पाठीशी असतात. सो तुमच्या दोघांकडून मला जाणून घ्यायला आवडेल, ती एक स्त्री जी खंबीरपणे पाठीशी उभी होती, जिच्यामुळे आज या टप्प्यावर आहोत. माझी आई होतीच माझ्या पाठीशी, आता ती नसली या जगात तरी ती आहे, मला माहितीये. आणि मी म्हंटल माझी एक मैत्रीण आहे, सुवर्णा भागवत नाव आहे तिचं, राणी म्हणते मी तिला, तर ती आहे माझ्या पाठीशी कायम प्रत्येक वेळी, ते मला माहितीये. सर काय सांगाल? माझी आई माझं दैवत आहे. तिच्याकडनं एवढं नकळत आयुष्य कसं जगावं हे तिने मला शिकवलं. आणि ज्ञानेश्वरांची, संत ज्ञानेश्वर माऊलींची ती परमभक्त आहे.
आणि ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. बरोबर. त्यामुळे ते संस्कार झालेले आहेत. आणि 30 वर्ष बायकोनी साथ दिली, त्यामुळे तिचंही तेवढंच महत्व आहे. आणि मालिकेमध्ये बरेच नवीन कलाकार आहेत, जे लीड आहेत ते सुद्धा नवखेच आहेत. सो या नवीन पिढीसोबत किंवा नवीन कलाकारांसोबत काम करताना काय वाटतं, किंवा त्यांची जी शैली असते अभिनयाची त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्यांनी नाटक करायला पाहिजे असं माझं फार ठाम मत आहे. एकूणच म्हणजे ह्यांच्याबद्दल मी नाही बोलत आहे, ते हे चांगलं करत नाही असंही माझं म्हणणं नाही, चांगलंच करताय. पण नाटक ही प्रॅक्टिस जिथे खऱ्या अर्थाने शिक्षण घडतं. मला असं सगळ्यांना सांगावं असं वाटेल, नवीन ज्याला यायचंय त्याने डायरेक्ट मालिकेमध्ये सिनेमा, मुख्य म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर डायरेक्ट येऊन उभं राहायच्या आधी कमीत कमी 5-1 वर्ष नाटक करा. नाटकानंतर जे तुमच्यामध्ये जी नाटक म्हणजे नखशिकांत काम कसं करावं, तुमचा हात कसे बोलतात, तुमचा चेहरा कसा बोलतो, तुमची बॉडी लँग्वेज कशी असते. नाटकामध्ये ना 22 फुटाचे प्रेम आहे आणि पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सतत तुम्ही दिसत असाल. मालिका विश्वामध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही फक्त एवढे दिसता. मग बाकीच्या असं काय करायचं याचा काही संबंध राहत नाही. ते जर अधिक करून आलात 5 वर्ष तर तुम्ही इथं कधी मरणच नाही. करेक्ट. काय सांगशील ताई? मला ना आत्ताच्या मुलांची एनर्जी खूप आवडते. कारण मालिका म्हटल्यानंतर फक्त तुम्हाला काम नाही करायचं, त्याचे प्रमोशन्स पण करायचे, त्याच्यासाठी लागणारी वेळ काढून रील सुद्धा करायची आहे. त्यात तुम्हाला तुमचं वजन सुद्धा सांभाळायचं आहे, तुम्ही कसे दिसणार आहात ते. म्हणजे मालिका 2 वर्ष चालू, 3 वर्ष चालू, ती तशीच राहिली पाहिजे. त्याचं ते मेंटेन करणं, हे सगळं एवढा सगळ्यातून वेळ काढून एक काहीतरी छंद असू शकतो ना प्रत्येकाचा. कोणाला आता आमची जी अक्षता आहे ती विशारद आहे नृत्यामध्ये. तिचं सतत, तिला वेळ मिळाला ना की तिचे ते 3 ताल 2 ताल तिचं ते सतत प्रॅक्टिस करणं, तिचं ते चालू असतं. अजून तसं म्हणायला सुरुवात नाही झाली, त्याच्यामुळे तिला अजून अंदाज नाही आलाय. पण ते ती सांभाळेल, मला अपेक्षा आहे की ती सांभाळेलच. तर ते जे आहे ना त्यांचं, की मला माझे तेव्हाच आठवते की जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा माझ्यात होती का ती एनर्जी? माझ्यात नव्हती. मी पण खूप वर्ष नाटकच केलंय कारण मला ते आवडायचं. 3 तास प्रयोग, छान लोकांचं समोरून जे काय, आणि मग घरी यायचं आणि लोळायचं. हे मी पण केलंय. आता मी बरीच वर्ष झाली मालिका करते, नाटक मी केलं नाही आता इतक्यात. पण मला त्यांची ती एनर्जी म्हटलं ना तर ती खूप आवडते. आणि कधी ती वाटतं, म्हणजे मी पण करते कधी कधी रील बिल, नाही असं नाही. पण ते सांभाळणं, की माझं असं होतं की चला ना आता, ते त्यांचं नाही होत, त्याला ते करावं लागतं. त्याच्यामुळे ते जरा शिकण्यासारखं आहे. बरोबर. आणि खरं तर ना प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात स्ट्रगल हे असतंच. पण आज या टप्प्यावर मागे वळून पाहताना काही व्यक्त व्हायचंय का, काही बोलायचंय? नाही, मागे वळून बघताना आता जवळजवळ 40 वर्ष होती. प्रेक्षकांनी अफाट प्रेम केलं माझ्या सगळ्या कलाकृतींवर, माझ्या प्रत्येक भूमिकेवर. तर मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. जसं आतापर्यंत प्रेम केलं तसं याच्या पुढच्या माझ्या या मालिकेवर, या मालिकेतल्या भूमिकेवर, याच्या पुढे येणारी नाटकं, सिनेमे, सगळ्यांवर असंच प्रेम करा. असेच तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहतो. आम्ही छान छान तुमचं मनोरंजन करत राहू. ही गंमत कशी आहे, करमणूक आणि मनोरंजन याच्यात फरक आहे. मनोरंजनामध्ये 9 रस येतात आणि ते 9च्या 9 रस एखादी कलाकृती बघताना ते बाहेर येणं खरं गरजेचं आहे. फक्त हसणं म्हणजे सगळं काही नाही. तुम्ही ढसाढसा नाटक, सिनेमा बघताना, मालिका बघताना रडले पण पाहिजे, हे गरजेचं आहे. तुम्ही आश्चर्याने चकित होऊन बघत राहायला पाहिजे. तुम्हाला भयंकर धक्का पण बसला पाहिजे. सगळे गुण व्हायला, हे सगळं माणसाच्या आतलं बाहेर येणं, याला माध्यम आहे आमचे. मग तुम्ही मालिकेमध्ये असे रस भरलेले आहेत, त्यामुळे ते बघणं फार गरजेचं आहे. ताई काय सांगशील? छान झालाय प्रवास आतापर्यंतचा. आणि दादा म्हणाला ते अगदी खरंय, प्रेक्षक आहेत पाठीशी, म्हणूनच हा प्रवास इथपर्यंत आलाय. यापुढेही तो तसाच असेल, कारण प्रेक्षक आहेत पाठीशी याची खात्री आहे. त्याच्यामुळे छान वाटते. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना मालिकेबद्दल काय सांगशील? तूच सांग सगळं.
नाही मी नाही बोलणार आता काही, मग ते चुकतं माझं सगळं. सगळं सांग, शेवटी मालिकेचं नाव मी सांगतो. बर 27 एप्रिल पासून रात्री 10 वाजता आमची मालिका नक्की बघा. बाई तुझा आशीर्वाद स्टार प्रवाह वाहिनीवर. मस्त. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय. तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट.